चला हा हे झालंय त्यांनाच वाचू द्या ना, साहेबाला वाचू द्या ना. दादा एवढं झालंय का? अरे साहेबाला वाचू द्या रे बाबा. कोणचं हे वाचा ना, हा एवढंच लिहून घ्यायचं ना आपल्याला. हैदराबाद गॅजेटचं पण हे जे आम्ही हे झालंय का असायला असं? असायला असं नाहीये. मग असायला असंच पाहिजे. हा हा ऍड झालं. मग काय सांग, हैदराबाद गॅजेट मला नाही वाचायचं म्हणलं ना मी आम्ही शब्द वाचून बघा ना. झालं ना. झालं आता प्रिंटच येते ना त्याच्या. मग तार तुटत साहेब तुम्ही वाचलं म्हणजे झालं ना. आम्ही कलेक्टर साहेबांमध्ये नाही घेणार तरी बी. कलेक्टर साहेबांनी काय मान्य केलं तर वाचून दाखवलं. एक राहिलं फक्त एवढं राहिलं आपल्याला. मग ते येईल. ते बी येईल. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटचं आहे ते. औंधचं तेवढं ते येणार कारण त्याच्यात लई किचकट नाही. आलं ना दादा हे आपण हा हे आलं. तसंच आलं. हा ओके ठीक आहे. निश्चित कारवाई करेल डायरेक्ट. बोला ना मग आता. हॅलो. तुमच्या समोर नाही नाही असं काही नाही. मी सांगितलं हे क्रिटिकल विषय आहे. एवढा फायनल होत आहे. 2 मिनिटं. याचं काही नाही हो. तुम्हाला काय करायचं याचा काही विषय नाही. आम्ही म्हणतोय ना नाही हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. मी ते वाचून सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंट हे तर येणारच आहे. हे म्हणले का? एकदा वाचू द्या म्हणतो. दादा हे क्लिअर कट आलं आपलं. हां झालं मग. आपण कसं म्हणलं तसं झालं एवढं अहो लेकराचं कल्याण बाकी काही नाही. माझ्यासाठी काही नाही. तळतळीत मा काय याच्यात लेकरांचं घराघरातल्या कल्याण मला ते नाही नाही त्यांना तुम्ही आहेत त्यांना. अरे आमचा लय राजा माणूस तुम्हाला काय माहिती बाबा. हा मी बळच आपल्याला काच का अवघड आपण बळच तू त्या पत्या करत नसतो. लय खास माणूस लागला आम्हाला जिल्ह्याला. दादा त्या दिवशी सगळे ह्याच्यावर काढा जिल्ह्यावाले आमचे लोक काय प्रॉब्लेम जातात नाही. असं एखादा अर्धा असते ते. दादांकडे माणसं जास्त येते त्याच्यामुळं इथं डबल बसवायला पाहिजे ते तसलं मोबाईल जामवर बसले काय नेटवर्क एवढंच विषय पण. हा ठीक आहे ना. खालचंच राहील. एवढंच आहे ना. एवढंच राहिलं. आणि राहू द्या. करा सुरू करा. करू यांनी पाठवलं वाचा. हे बरोबर येत आहे. याचं काय लोड नाही. हे बरोबर आलंय ना वरचं वाचलंय तुम्ही. याचं काय लोड नाही. थांबा मग काय म्हणणार नाही. काही म्हणणार नाही माझं. बस का काही म्हणणार नाही. हा थांबा थांबा. पण याचा काय लोड नाही म्हणतोय. मीच नाही म्हणतोय म्हणल्यावर काय विषय राहिला. मोठा माणूस आम्ही पाडायचा प्रयत्न. याचा काही लोड नाही म्हणतो मी. थोडंफार चुकलं की तरी लोड नाही कारण हे येणारच आहे. तो विषय महत्वाचा आहे. दादा क्लिअर करतायत ते बी. एस पी साहेब आले ते. एस पी साहेब आले. ते बी क्लिअर करतायत. 2 मिनिट. मी कुठं नाही म्हणत नाही. मी नाही म्हणत नाही. मी उलट वेळ देतो होतो तुम्हाला की चांगली गोष्ट. दादा काय म्हणतात माझा भरोसा आहे. हा चाल माझा भरोसा आहे. एवढं 3 मुद्दे एवढे वाचून दाखवूया. कारण हे लय महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि मग काय खालचं झालं. मग खालचं तर लय क्लिअर कट आहे. त्यांना जर नसन जमत ऑपरेशन झाले वर बसून द्या. दादा वाचू का मग आता दाखवा दादा. वाचल्यावर ऐकायला जाणार आहे. आता काय दाखायचं. फक्त दादा एवढंच शिल्लक राहिलं. आणि हे बी येतं. त्याचा नाही लोड हो. लोडच नाही. त्याचा नाही लोड. ते काय नाही हे मान्य आहे. आपण 4 केलते ना दादा. हे का आपण 4 केलं तर आता 3 झाले. त्याच्यात 3 होण्याचं कारण आपलं हैदराबाद गॅजेटियर याच्यात आलं. बर हा शिंदे समितीच घेतलं. झाल्या असं म्हणायचं. 4 मागण्याच्या बाबतीत आपण बोलतो. बोलू का
शे आदरणीय आपले सर्वांचे दैवत माननीय मनोज दादा या ठिकाणी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे खासदार श्री बजरंग बाप्पा, माजलगाव मतदारसंघाचे सन्माननीय विधानसभा सदस्य सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब, माजी राज्यमंत्री, तसेच माजी आमदार आदरणीय MM शेख साहेब, आदरणीय दिलीप अण्णा, आदरणीय महेश अण्णा, या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पांचाळ साहेब, तेही शासनाचा निरोप आणि शासनाचं लेखी प्रमाणपत्र म्हणजे लेखी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आदरणीय दादा या ठिकाणी उपोषणासाठी एकूण 8 मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या होत्या. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी 4 मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणजे जिल्हाधिकारी पातळी राज्याचे म्हणजे CM साहेबांचे श्रीकांत परदेशी साहेब, GAD हा विभाग त्यांच्याकडेच आहे, जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडून या ठिकाणी मान्यता घेऊन या ज्या 4 मागण्या आहेत त्यापैकी याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे आणि ती देण्यात येईल. तसेच गॅजेटच्या बाबतीमध्ये गॅजेटियरच्या बाबतीमध्ये आदरणीय दादांनी या ठिकाणी मागणी केली होती. हैदराबाद गॅजेटियर तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिलं आहे. आत्ता त्यामध्ये दादांनी औंध संस्थान, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर या बाबतीतला उल्लेख आला आहे. तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आता GAD कडून क्लिअर होऊन येईल. तोही आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलं आहे तर तो पण येईल माझा विश्वास आहे. आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरीसुद्धा त्यांनी स्वतः ते सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे. 2-3 म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टाला विचारावं लागतं. सरकारने जरी मनाने म्हणलं की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये 307 जाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे. नंतर 4 कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी 7व्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती. त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल. कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं
की हे जरा काम थंडावल्यासारखं झालं आहे. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती, परंतु आता त्यास गती देण्याचं आश्वासन राज्य शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने, म्हणजे आदरणीय दादांची, आपण दिनांक 25/1/2000 पासून सुरू केलेले आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि यास्तव आम्हीही सर्वजण दादांना विनंती करतो की शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा. आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे. आम्हाला सर्वांना, समाजाला आणि राज्याला आवश्यकता आहे. म्हणून आमच्या सर्वांची विनंती, कारण 8 मागण्या केल्या, जवळपास 4 मागण्या या आपल्या शासनाने त्याला होकार दिलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि आम्ही नाही, हे लेखी पत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी देणार. कुठं ठेवायचं? ठेवू घेतो.